मी ते बोलतोच आहे ना, पण मी तुम्हाला मुद्दामून मार्तनवाडीच्या बद्दलचं, अरे ते बोललेत ना, मग आता बायलेट वर बोललं तर मला त्रास झाला. पायलटला कसं घाबरतात? मी बुलेटवर नाही म्हणत आहे, बुलेट नाही म्हणत आहे मी, बुलेट आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आहे. बुलेट आमच्या बीड जिल्ह्यात आहे, आमच्याकडे बुलेट नाहीये. आम्ही बायलेट म्हणतोय. बायलेटला एवढं घाबरायचं कारण काय? मी लोकसभेचं परवाचं कामकाजाचा उल्लेख केला, मी ते करतोय. आता बसा सन्माननीय सदस्य, डिस्टर्ब नाही करायचं. पण माझा अध्यक्ष महाराज काय डिस्टर्ब करताय? तुम्हाला सांगत आहे ना, बॅलेट वर करून घेऊ साहेब, तुम्ही सांगा तुमच्या सरकारला. मार्तनवाडीचं एक उदाहरण करू आपण. अध्यक्ष महाराज, मी अंधेरीवर येऊ, नंतर आपण त्याच्यावर आपण मुंबईत चर्चा करू. सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, त्यांना संरक्षण द्या साहेब. अध्यक्ष महाराज, मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची भूमिका या ठिकाणी मांडली अध्यक्ष महाराज. आणि विदर्भाच्या बॅकलॉगच्या बाबत मुख्यमंत्री इकडचे झाले तिकडचे झाले, मी या प्रश्नावर जाणार नाही अध्यक्ष महाराज. कारण की मी अनेक वर्ष ते भाषणं ऐकलेली आहे की तुमचा एवढ्या वेळ होतं, तुम्ही काय केलं दादा, आपणही म्हटलं होतं त्यावेळेस, म्हणून मी त्याच्यावर जाणार नाही. पण अध्यक्ष महाराज, किती परीक्षा बघायची? भगवान श्रीरामालाही 14 वर्षाचा वनवास झाला. आम्ही एकत्रित महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर एक मोठा काळ झाला अध्यक्ष महाराज, आणि एक योजनाबद्ध एक त्या ठिकाणी प्लॅन करून विदर्भाचा संपूर्ण बॅकलॉग कसा पूर्ण करता येईल यावर सरकारने या अधिवेशनामध्ये उपाययोजना आम्हाला सुचवावी आणि त्या बजेटमध्ये त्याचं दर्शन व्हावं, ही भूमिका आमची या ठिकाणी आहे. विदर्भातले उद्योगाचा प्रश्न आहे. परवा मुख्यमंत्री महोदय भाषण करताना सांगितलं की आम्ही मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आता महाराष्ट्रात आणलेला आहे. त्याच्यामध्ये विदर्भातल्या कुठल्या कुठल्या भागामध्ये, कुठल्या कुठल्या जिल्ह्यात काय काय इन्व्हेस्टमेंट येत आहे ते आम्हाला माहिती पाहिजे. एक दुसरा महत्वाचा प्रश्न की गुजरातचा उल्लेख मी करतच नाही. आता त्या दिवशी ते म्हणाले की गुजरातच तुम्ही प्रमोट करता त्या गुजरातला, पण निश्चितपणे जे काही नागपूरमध्ये आलेले उद्योग हे कुठं गेलेत, का गेलेत, त्या यांच्या सरकारनेच पहिले सही मारली होती वगैरे. त्या सरकारमध्ये तर एकनाथ शिंदे साहेब होते, अजितदादा पण होते. त्यामुळे मला आता काय झालं की आता महाराष्ट्रामध्ये मधला काळ, मुख्यमंत्री साहेब ते म्हणतात की मधला काळ हा जो होता आपला महाराष्ट्रातल्या राजकारणाचा, हा फारच कसा होता महाजन. तर त्यामुळे कोण कोणत्या सरकारमध्ये काय कळायलाच कारण नव्हतं. आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज आरोप प्रत्यारोपामध्ये न जाता जे काही नागपूरमधले उद्योग गेलेत, विदर्भातले उद्योग गेले, हे जबाबदारी कोणावर फिक्स करण्यापेक्षा आता विदर्भामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय उद्योग आपण आणणार आणि काय त्याच्यामध्ये आपल्या उपाययोजना राहणार, आणि विशेष करून बेरोजगारी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे अध्यक्ष महाराज. आणि या बेरोजगारी हा जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, आज विदर्भामध्ये मी मागच्या काळातही एक भूमिका आम्ही मांडली होती अध्यक्ष महाराज, की जी काही आपण राज्यामध्ये नोकर भरती करतो त्याच्यामध्ये विशेष करून महसूल विभागामध्ये जे काही भरती होते त्याच्यातल्या आमच्या भागातल्या लोकांचे प्रमोशनच होत नाही. आपण मागच्या काळातही सांगितलं होतं की कमिशनर या विभागनिहाय आपण नोकर भरती केली, तर आता आपण पाहतोय की मुंबईतले काही कर्मचारी इकडे आता त्यांचे ट्रान्सफर आपण केले, मराठवाड्यातले काही कर्मचारी इकडे आले, सगळ्या विभागातले ते आता रोज बदलीसाठी लागतात, त्यांचं मन लागत नाही.
त्यांना विभागनिहाय समजा आपण त्या पद्धतीचं सगळ्या विभागाची नोकर भरती केली तर मला असं वाटतं की आपल्या आता